प्रवेश गीत. दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधर्माचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सणाच्या वक्तव्याच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. स्वर्गवासी आशिका अंतोनी कोरिया, स्वर्गवासी सायमन फिलिप डिब्रिटो, स्वर्गवासी बावतीस फिलिप रिबेलो, स्वर्गवासी मीनाबाई बेंजामिन रुमाव, तसेच वाढदिवसानिमित्त देवाचे आभार मानण्यासाठी आणि आपल्या प्रत्येकावर परमेश्वराचा आशीर्वाद असावा म्हणून या पवित्र रहस्यामध्ये आपण विशेष प्रार्थना करूया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याची मैत्री तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. प्रिय बंधू भगिनीनो, आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्या प्रत्येकाला स्वतःची तशीच एकमेकांची काळजी घेण्यासाठी आमंत्रण करीत आहे. एकमेकांचा सांभाळ करणे, एकमेकांना प्रोत्साहन देणे आणि एकमेकांच्या बरोबर राहणे, मार्गदर्शन करणे यासाठी प्रभू आपल्याला आमंत्रित करीत आहे. हे पाचारण आपल्याला समजावं आणि आपण एकमेकांसाठी जीवन जगावं म्हणून विशेष प्रार्थना करूया. या पवित्र रहस्यामध्ये सहभागी होण्यास आपण पात्र ठरावीत म्हणून आपल्या पापांची आपण आठवण करूया व परमेश्वराकडे क्षमा याचना करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हैगईने मी फार पापे केले आहे. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून ती कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करू, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सर्वकालिक जीवनाकडे नेओ. आमेन.
करी, ख्रिस्ता करी आमावरी दया झळकली, प्रभू करी आमावरी दया झळकली, प्रभू करी आमावरी दया झळकली, दया झळकली, दया झळकली, दया झळकली, दया झळकली. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, सर्व शक्तिमान पित्या, तू आमचे तारण करतोस, ख्रिस्ताबरोबर आम्हाला तुझी मुळे बनवतोस. आम्हाकडे दयादृष्टीने पहा, आम्हाला खरे स्वातंत्र्य बहाल कर आणि तू अभिवचन दिलेल्या स्वर्ग राज्याचे आम्हाला दान दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. संत पाऊलचे तिमोथीला पहिले पत्र यातून घेतलेले वाचन. देव आपला तारणारा आणि येशू ख्रिस्त आपली आशा ह्याच्या आज्ञेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पाऊल ह्याच्याकडून विश्वासातील माझा सुपुत्र तिमोथी ह्याला देवपिता आणि ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्यांच्यापासून कृपा, दया आणि शांती असो. ज्याने मला शक्ती दिली ते आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे मी आभार मानतो. कारण मी जो पूर्वी निंदक, छळ करणारा आणि जुलमी होतो, त्या मला त्याने विश्वासू मानून आपल्या सेवेकरिता ठेवले. मी असा होतो तरी मी जे केले ते न समजून अविश्वासामुळे केले, म्हणून माझ्यावर दया केली. ख्रिस्त येशूमधील विश्वास आणि प्रीती ह्यासह आपल्या प्रभूची कृपा माझ्यावर अगाध झाली. हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद आपले उत्तर. हे प्रभू, तूच माझ्या वतनाचा भागीदार आहेस. हे प्रभू, तूच माझ्या वतनाचा वाटा आहेस. हे देवा, माझे रक्षण कर, कारण मी तुझ्या आश्रयाला आलो आहे. मी प्रभूला म्हटले, तूच माझा प्रभू आहेस, तुझ्याशिवाय मला सुख नाही. प्रभू माझ्या वतनाचा आणि प्यालाचा वाटा आहे. माझा हिस्सा सांभाळणारा तूच आहेस. प्रतिसाद. हे प्रभू, तूच माझ्या वतनाचा वाटा आहेस. प्रभूने मला बोध केला आहे, त्याला मी धन्यवाद देतो. माझे अंतर्यामही मला रात्री शिक्षण देते. मी आपल्या प्रभूपुढे नित्य ठेवले आहे. तो माझ्या उजवीकडे आहे, मी ढळणार नाही. प्रतिसाद. हे प्रभू, तूच माझ्या वतनाचा वाटा आहेस. जीवनाचा मार्ग तू मला शिकवशील, दाखवशील. तुझ्या सानिध्यात पूर्णानंद आहे. तुझ्या उजव्या हातात सौख्य सदोदित आहे. प्रतिसाद. हे प्रभू, तूच माझ्या वतनाचा वाटा आहेस. जय घोष. मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही.
प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत लूकच्या शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. ही प्रभू तुझा गौरव असो. येशूने आपल्या शिष्यांना दाखला दिला की आंधळ्याला वाट दाखवू नेऊ शकतो काय? दोघेही खाचेत पडतील की नाही? शिष्य गुरुपेक्षा श्रेष्ठ नाही. पूर्ण झालेला प्रत्येक शिष्य आपल्या गुरुसारखा होईल. तू आपल्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहतोस? अथवा तू आपल्या डोळ्यातले मुसळ न पाहता आपल्या भावाला कसे म्हणशील की भाऊ, तुझ्या डोळ्यातले कुसळ मला काढू दे? अरे ढोंग्या, पहिल्याने स्वतःच्या डोळ्यातले मुसळ काढून टाक, म्हणजे तुझ्या भावाच्या डोळ्यातले कुसळ काढण्यास तुला स्पष्ट दिसेल. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. आपला डोळा जो आहे तो आपल्या शरीरातील नाजूक अवयव आहे आणि म्हणून त्याची काळजी आपण फार गंभीरपणे किंवा दक्ष राहून घेत असतो. आपल्या या डोळ्याची जी कार्य आहेत ती सर्वात महत्त्वाची आहेत आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त आज आपल्याला डोळ्याचं उदाहरण देऊन आपल्या वैयक्तिक जीवनावर चिंतन करण्यासाठी आमंत्रित करीत आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला आठवण करून देत आहे की आपण सर्वजण सामाजिक व्यक्ती आहोत. वी आर सोशल बीइंग्स आणि म्हणून आपल्याला प्रत्येकाला नाती जोपासली पाहिजेत, नाती सांभाळली पाहिजेत. नाती जोपासणं ही नाजूक बाब आहे आणि म्हणून आपण काळजीपूर्वक लक्षपूर्वक आपली नाती जोपासली पाहिजेत. नाती जोपासताना प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला पुढे जाऊन सांगत आहे की आपण एकमेकांचे दोष काढण्यामध्ये वेळ घालवू नये. त्यासाठी आपण मायक्रोस्कोप लावू नये, म्हणजे छोट्यात छोटा दोष मोठ्यात मोठा दिसेल हे तत्व वापरू नये. तर आपण एकमेकांना समजून घेतलं पाहिजे, एकमेकांना मार्गदर्शन केलं पाहिजे. एकमेकांचे गुरु होताना प्रथम आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे. वी नीड टू इंट्रोस्पेक्ट, म्हणजेच आपल्या स्वतःमध्ये पाहणे आणि आपण हृदयांतून पाहणे, म्हणजेच आपलं अंतर्बाह्य काय आहे ते आपण पडताळून पाहिलं पाहिजे. जेव्हा आपण अंतर्बाह्य आपलं स्वतःचं पाहतो आणि आपण कसे आहोत ह्याची जाणीव संपूर्णरित्या आपल्याला होते, तेव्हा आपण नम्रतेमध्ये वाढत असतो. तेव्हा आपल्याला कळतं की आपल्यामध्ये पण काही उणिवा आहेत, आपण 100% परिपूर्ण नाहीत, आपल्यालाही अजून वाढण्याची गरज आहे, आपल्यालाही दुसऱ्यांच्या मार्गदर्शनाची गरज आहे. आपण स्वलंबी नाहीत, तर आपण एकत्रित आहोत, नात्यामध्ये आहोत. ह्या सगळ्याची भावना जेव्हा आपण अंतर्मुख होतो तेव्हा आपल्याला होत असते आणि ही भावना जेव्हा आपल्यामध्ये वाढायला लागते, नम्रतेमध्ये जेव्हा आपण वाढतो तेव्हा आपण सौम्यतेमध्ये वाढतो. वी ग्रो इन जेंटलनेस. आणि जेव्हा आपण जेंटल किंवा सौम्य होतो तेव्हा दुसऱ्यांचा आदर करणे, दुसऱ्यांची काळजी घेणे, दुसऱ्यांना समजून घेणे, दुसऱ्यांच्या दृष्टिकोनातून विचार करणे, असे अनेक सद्गुण आपल्याला लाभत असतात. आणि प्रभू येशू ख्रिस्त आज आपल्याला तेच सांगत आहे की स्वतःचं आत्मपरीक्षण करा, स्वतःच्या जीवनामध्ये वाढा, परिपूर्ण होण्याचा प्रयत्न करा आणि मग इतरांना समजावून घेऊन इतरांबरोबर आपले जे संबंध आहेत, नाती आहेत, ती अधिक प्रेमाची, दयेची आणि मायेची करण्याचा प्रयत्न करा. प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्ताचा हा जो संदेश आहे
तो आपल्याला समजावा, त्यानुसार आपण आपल्या जीवनाची जडणघडण करावी आणि आपले सर्व नातेसंबंध हे चांगले व्हावेत, श्रद्धेचे व्हावेत म्हणून विशेष प्रार्थना करूया. अर्पण गीत. हे प्रभु दान स्वीकारून घे. 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 दान स्वीकारून घे. दान स्वीकारून घे. बंधू भगिनींनो, तुमच्या आणि माझ्या आपले बलिदान सर्व समर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करू, त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान गौरव होऊन आमच्या व त्याच्या ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे शांतिप्रिय व प्रेमळ परमेश्वरा, आमचे हे समर्पण तुझी खरी उपासना बनव. तुझ्याबरोबर आमचे ऐक्य घडून आण. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहेत. प्रभू आमचा परमेश्वर ह्याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. ही पवित्र पित्या सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे. ते योग्य व तारणदायक आहे. तुला आमच्या आभार स्तोत्राची गरज नाही, परंतु तुझ्या आभार स्तोत्र करण्याची इच्छा आमच्या मनामध्ये निर्माण झाली. हेच तुझे आम्हाला फार मोठे वरदान आहे. आमच्या आभार स्तोत्राने तुझ्या मोठेपणात काहीच भर पडत नाही, उलट आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझ्या कृपेत वाढण्यास आम्हाला सहाय्य होते. म्हणून सर्व दूत व सर्व संत यांच्याबरोबर आम्ही तुझे अखंड गुणगान गातो. अखंड भरली पुनीत झाली स्वर्गधरा. जय 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 जयकार करा प्रभूचा. येशू गीत गान भांतरा. परम ईशाच्या पावन नामे हित धन्य तो जनांतरा. जय 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 जयकार करा प्रभूचा. यशो गीत गान भांतरा. पावन 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 तमहे शक्तिशाली तू प्रभुवरा. प्रभू तू खरोखर पवित्र आहे. सर्व पावित्र्यांचा तू उगम आहे. ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा ह्यांच्यावर येऊ.
ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने आपल्या पवित्र आणि पूज्य हातात भाकर घेतली, तुझी स्तुती केली व तुझे आभार मानले आणि ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटली, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझी स्तुती केली व तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व सर्व मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पिते आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व आनंददायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास, तुझी सेवा करण्यास मला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावीत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू पोप फ्रान्सिस, आमचे महागुरू आर्चबिशप फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरू ह्यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताशाही विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना अख्रिस्तवासी झालेली इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वावर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यादे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवलेली प्रार्थना आपण भक्तिपूर्वक म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या धारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी माझी शांती राखून ठेवतो, जगात न मिळणारी शांती मी तुम्हास देतो. म्हणून आमच्या चुकांकडे आणि पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या या लोकांच्या विश्वासाकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यात शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. प्रेम भावनेने आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या पोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या पोकरा,
आपला तारणारा देवपुत्र प्रभू येशू ख्रिस्त पहा. याच्या भोजनास बोलवण्यात आलेले आपण सर्व धन्य. हे प्रभू, तू माझ्या आत्म्यासोबत काम योग्य नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. देहाची जावा अखंडित हा ख्रिस्त प्रभू सेवेशी. सुमने होनी करुणी पडावे. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझे शब्द व तुझे संस्कार आमचे अन्न व जीवन आहे. तुझ्या पुत्राकडून मिळालेले हे दान आम्हाला सार्वकालिक जीवनात सहभागी होण्यास समर्थ करो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्व शक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हाला पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. नवे आकाश नवी पृथ्वी नवे नवे होणार. नवे आकाश नवी पृथ्वी नवे नवे होणार. येशू संगे स्वर्गामधुनी स्वर्ग नवा दिसणार. येशू संगे स्वर्गामधुनी स्वर्ग नवा दिसणार. नवी आकाश नवी पृथ्वी नवे नवे होणार. नवी आकाश नवी पृथ्वी नवे नवे होणार.
नवी नवी नगरी पवित्र नवी नवी नगरी नवी नवी नगरी पवित्र नवी नवी नगरी यरूशलेम नगरी पवित्र यरूशलेम नगरी यरूशलेम नगरी पवित्र यरूशलेम नगरी हालेलुया 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 नवी आकाश नवी पृथ्वी नवी नवी होणार नवी आकाश नवी पृथ्वी नवी नवी होणार नवी नवी होणार नवी नवी होणार